निगेशन ऑफ कंपाउंड स्टेटमेंट्स. ठीक आहे, हा आजचा आपला टॉपिक आहे. निगेशन ऑफ कंपाउंड स्टेटमेंट्स. नाव कंपाउंड स्टेटमेंट्स काय असतात ते आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, 4 मेन प्रकार आहेत कंपाउंड स्टेटमेंट्सचे. ठीक आहे, त्यात कंजंक्शन आहे, त्यानंतर डिसजंक्शन आहे, त्यानंतर कंडिशनल आहे आणि बाय कंडिशनल आहे. ठीक आहे, हे आहेत आपले कंपाउंड स्टेटमेंट्स. तर या कंपाउंड स्टेटमेंट्सचं निगेशन आपल्याला पाहायचं आहे. आत्तापर्यंत आपण निगेशन फार रिस्ट्रिक्टेड पाहिलं, म्हणजे सिम्पल स्टेटमेंटचं निगेशन पाहिलं. जर पी एखादं स्टेटमेंट असेल तर पी या स्टेटमेंटचं निगेशन आपण असं लिहितो, निगेशन पी. किंवा जर निगेशन पी एखादं स्टेटमेंट असेल तर त्याचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी आणि स्टेटमेंट इटसेल्फ म्हणजे पी होतं. तर आत्तापर्यंत सिम्पल स्टेटमेंटसाठी मर्यादित होतं निगेशन. आता आपल्याला कंपाउंड स्टेटमेंट्सचं सुद्धा निगेशन पाहायचं आहे. म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ कंडिशनल आणि निगेशन ऑफ बाय कंडिशनल. ठीक आहे, तर फर्स्ट वन पासून सुरुवात करू आपण, निगेशन ऑफ कंजंक्शन. ठीक आहे, आता पहिले दोनही आपण सायमल्टेनियसली पाहून घेऊ, निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन. हे दोन्ही निगेशन्स, कंजंक्शनचं असो की डिसजंक्शनचं, हे डी मॉर्गन्स लॉ नुसार डिटरमाइन केले जातात. ठीक आहे, तर डी मॉर्गन्स लॉ, आता त्याचं स्टेटमेंट वगैरे त्यात आपल्याला पडायचं नाही आहे. आपल्याला सरळ डी मॉर्गन्स लॉ म्हणजे काय आहे, तर निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन. ठीक आहे, इनडायरेक्टली कंजंक्शन आणि डिसजंक्शनचं निगेशन म्हणजेच डी मॉर्गन्स लॉ आहे. आणि आपल्याला तेच पाहायचं आहे, कंजंक्शनचं निगेशन आणि डिसजंक्शनचं निगेशन. आणि म्हणून आपल्याला डी मॉर्गन्स लॉचा वापर करून निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन पाहायचं. नाव त्यासाठी आपण काय करू, तर कंजंक्शन कन्सिडर करू. जसं फॉर एक्झाम्पल पी अँड क्यू. ठीक आहे, हे काय, तर दोन सिम्पल स्टेटमेंट्सचं कंजंक्शन आहे. ठीक आहे, या कंजंक्शनचं निगेशन जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्या कंजंक्शनमध्ये असणारे दोन्ही सिम्पल स्टेटमेंट्स म्हणजे पी क्यू या दोन्हीचं निगेशन होते. आणि त्याचसोबत जे कनेक्टिव्ह आहे त्याचं सुद्धा काय होतं, निगेशन होतं. ठीक आहे, आता दोन्ही सिम्पल स्टेटमेंट्सचं निगेशन म्हणजे पी या स्टेटमेंटचं निगेशन, निगेशन पी. क्यू या स्टेटमेंटचं निगेशन, निगेशन क्यू. आणि कंजंक्शनचं निगेशन, डिसजंक्शन. ठीक आहे, कंजंक्शनचं निगेशन होतं डिसजंक्शन. त्यानंतर जर समजा एखादा डिसजंक्शन कन्सिडर केलं आपण आणि त्या डिसजंक्शनचं आपल्याला निगेशन पाहिजे. ठीक आहे, तर ज्या दोन स्टेटमेंट्सचं डिसजंक्शन आहे त्या दोन्ही इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट्सचं निगेशन होतं, म्हणजे निगेशन पी, निगेशन क्यू. पी या स्टेटमेंटचं निगेशन, क्यूचं सुद्धा निगेशन होईल आणि या डिसजंक्शनचं सुद्धा निगेशन. ठीक आहे, डिसजंक्शनचं निगेशन, कंजंक्शन. ठीक आहे,
डिसजंक्शनचं निगेशन काय? कंजंक्शन. कंजंक्शनचं निगेशन डिसजंक्शन. ठीक आहे. तर अशा प्रकारे कंजंक्शनचं निगेशन आणि डिसजंक्शनचं निगेशन हे शोधलं जातं. फक्त एवढंच या ठिकाणी लक्षात ठेवायचं सिम्पल वेनी, की जेव्हा कंजंक्शन किंवा डिसजंक्शनचं निगेशन आपण शोधत आहोत, तर ज्या दोन स्टेटमेंट्सचं कंजंक्शन किंवा डिसजंक्शन आहे त्या दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन होतं. त्याचबरोबर जर कंजंक्शन असेल तर कंजंक्शनचं निगेशन डिसजंक्शन, आणि डिसजंक्शन असेल तर डिसजंक्शनचं निगेशन कंजंक्शन होतं. ठीक आहे. जसं जर एखादं आपण स्टेटमेंट पॅटर्न घेतलं, तर आपल्याकडे आता डुअलचे खूप सारे आहेत. फॉर एक्झाम्पल इथे फर्स्ट वन आहे पी अँड क्यू ऑर आर. ठीक आहे. हे प्रॅक्टिससाठी आहे फक्त. याचं समजा आपल्याला निगेशन पाहिजे असेल तर निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर आर मध्ये आता कंजंक्शनही आहे, डिसजंक्शनही आहे. कंजंक्शनचं निगेशन डिसजंक्शन होते, डिसजंक्शनचं निगेशन कंजंक्शन होते, आणि प्रत्येक स्टेटमेंट जे काय असेल त्याचं सुद्धा काय होणार? निगेशन. म्हणजे आपण याला पी ऑर क्यू, सॉरी, निगेशन पी और निगेशन क्यू अँड निगेशन आर या प्रकारे लिहू शकतो. ठीक आहे. किंवा आणखी जर एखादं एक्झाम्पल घ्यायचं झाल्यास त्यातलं समजा निगेशन क्यू और पी असेल आणि आपल्याला याचं निगेशन पाहिजे असेल, तर हे निगेशन दोन्ही इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट्सना लागू असते. त्याचसोबत हे निगेशन डिसजंक्शनला सुद्धा लागू असते. ठीक आहे. सो निगेशन क्यूचं निगेशन, निगेशन ऑफ निगेशन क्यू, ऑरचं निगेशन अँड, आणि पीचं निगेशन म्हणजे निगेशन पी. या प्रकारे आपण हे निगेशन्स मग ते कंजंक्शन्स असो की डिसजंक्शनचं, दोन्ही ते निगेशन्स आपण शोधू शकतो अकॉर्डिंग टू डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. इथे मेन्शन केलंच आहे की द निगेशन ऑफ ए कंजंक्शन पी अँड क्यू, पी अँड क्यू या कंजंक्शनचं निगेशन अकॉर्डिंग टू डी मॉर्गन्स लॉ इज गिवन बाय negation of p and q is equivalent to negation p or negation q. ठीक आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू याने निगेशन पी और निगेशन क्यू. तर इथे एक लक्षात घ्या, हे निगेशन पीला लागू आहे, हे निगेशन क्यूला सुद्धा लागू आहे, आणि हे निगेशन या कंजंक्शनला सुद्धा लागू आहे. ठीक आहे. दोन्ही इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट्स ज्यांचं कंजंक्शन आहे त्यांचं सुद्धा निगेशन आणि कंजंक्शनचं सुद्धा निगेशन होतं. ठीक आहे. तर या प्रकारे हे कंजंक्शनचं निगेशन झालं. जसं फॉर एक्झाम्पल एखादा आता थेरॉटिकल एक्झाम्पल घेऊ आपण, की 2 इज ॲन इव्हन नंबर अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 2 इज ॲन इव्हन नंबर अँड 25 इज ए परफेक्ट स्क्वेअर. हे स्टेटमेंट आहे, कंपाऊंड स्टेटमेंट्स आहे. आता या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये आपल्याला अँड दिसतो, म्हणजे याचा अर्थ हे कंपाऊंड स्टेटमेंट कोणत्या प्रकारचं आहे? कंजंक्शन. बरोबर आहे. कंजंक्शन आहे, आणि आपल्याला या दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन पाहिजे. दिलेल्या स्टेटमेंटचं काय पाहिजे? निगेशन. अँड दिसतो आपल्याला म्हणून हे कंजंक्शन आहे. ठीक आहे. आता ज्या दोन स्टेटमेंट्सचं कंजंक्शन आहे हे ते दोन स्टेटमेंट्स कोणते? तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते 2 इज ॲन इव्हन नंबर, हे एक स्टेटमेंट आहे. ठीक आहे. याला समजू आपण पी,
दुसरं स्टेटमेंट आहे 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर, याला समजू आपण क्यू. ठीक आहे. तर दिलेलं स्टेटमेंट ॲक्च्युअली या दोघांना जॉईन करते युजिंग द कनेक्टिव्ह अँड म्हणजे कंजंक्शन. तर आपण सिम्बॉलिकली हे स्टेटमेंट कसं लिहू शकतो, पी. ठीक आहे, हे जे स्टेटमेंट आहे म्हणजेच पी अँडचा आपण सिम्बॉल लिहितो. दुसरं स्टेटमेंट, हे जे स्टेटमेंट आहे याला आपण क्यू हे नाव दिलं आहे. सो पी अँड क्यू हे आहे दिलेलं स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये, म्हणजे कंजंक्शन आहे. आणि जर आपल्याला या कंजंक्शनचं निगेशन पाहिजे असेल तर आपल्याला माहिती आहे की निगेशन ऑफ पी अँड क्यू करायला गेलो आपण तर एवढं माहिती आहे आपल्याला की पी या स्टेटमेंटचं निगेशन होतं, क्यूचं सुद्धा निगेशन होतं आणि कंजंक्शनचं निगेशन काय होतं, कंजंक्शनचं निगेशन काय, डिसजंक्शन होतं. तर मग याला कसं लिहू शकतो आपण, निगेशन ऑफ पी अँड क्यू निगेशन पी और निगेशन क्यू. बरोबर आहे. म्हणजे कंजंक्शनचं निगेशन होत असताना त्याच्यामध्ये असणाऱ्या दोन्ही स्टेटमेंट्सचं काय होतं, निगेशन, आणि कंजंक्शनचं सुद्धा निगेशन होतं म्हणजे डिसजंक्शन. ठीक आहे. तर जर आपण आता थेरॉटिकली करायला गेलो तर पी हे स्टेटमेंट आहे 2 इज अन इवन नंबर, याचं निगेशन काय होईल, निगेशन पी 2 इज नॉट अन इवन नंबर. बरोबर आहे. आणि क्यूचं निगेशन 25 इज नॉट ए परफेक्ट स्क्वेअर. 25 इज नॉट ए परफेक्ट स्क्वेअर. बरोबर आहे. हे झालं निगेशन पी, हे झालं निगेशन क्यू. आता या दोघांना आपल्याला कनेक्ट करायचं आहे युजिंग ऑर. ठीक आहे. तो आपलं जे निगेशन राहील कंजंक्शनचं ते कसं लिहू आपण, तर 2 इज नॉट an even number or 25 is not a perfect square. ठीक आहे. तर हे असेल आपलं दिलेल्या कंजंक्शनचं निगेशन. ठीक आहे. जसं तिथे मेन्शन केलेलंच आहे की 2 इज an even number and 25 is a perfect square. हे दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि ॲक्च्युअली कंजंक्शन आहे. सो द निगेशन ऑफ गिवन कंजंक्शन इज, कंजंक्शनचं निगेशन करताना नियम काय आहे की त्या कंजंक्शनमध्ये जे दोन स्टेटमेंट्स आहेत त्या दोनही स्टेटमेंटचं निगेशन होते आणि जो कंजंक्शन आहे म्हणजे अँड त्याचं निगेशन काय होते, अँडचं निगेशन ऑर. ठीक आहे. सो या प्रकारे थेरॉटिकली जरी असेल स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट तर त्याचं आपण निगेशन करू शकतो. ठीक आहे. तर यातलं जे सिंपल स्टेटमेंट्स आहेत, 2 इज अन इवन नंबर त्याचंही निगेशन होईल, म्हणजे 2 इज नॉट अन इवन नंबर अँडचं निगेशन होईल ऑर, आणि 25 इज अ परफेक्ट स्क्वेअरचं निगेशन 25 इज नॉट ए परफेक्ट स्क्वेअर. तो कंजंक्शनचं निगेशन करत असताना त्यामध्ये असणाऱ्या दोन्ही सिंपल स्टेटमेंटचं निगेशन करायचं आणि अँडला रिप्लेस करायचं ऑरनी, अँडला रिप्लेस करायचं बाय ऑर. जसं एखादं जर समजा आपण एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे, टुडे इज
Friday and tomorrow is Thursday. ठीक आहे, आपल्या जस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे, टुडे इज फ्रायडे अँड टुमॉरो इज थर्सडे. तसं टुमॉरो सॅटरडे आहे, पण आपण त्याला थर्सडे घेतलं. ठीक आहे, तर एक स्टेटमेंट आहे तुमच्या पुढे, टुडे इज फ्रायडे अँड टुमॉरो इज थर्सडे. टुमॉरोचं स्पेलिंग रॉंग आहे. ठीक आहे, दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते कंजंक्शन आहे क्लिअरली, कारण अँडचा वापर केला गेला आहे. आणि जर समजा आपल्याला या स्टेटमेंटचं निगेशन पाहिजे असेल, म्हणजे दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते कंजंक्शन असल्यामुळे द निगेशन ऑफ गिवन कंजंक्शन इज काय होईल सांगा. टुडे इज फ्रायडे अँड टुमॉरो इज थर्सडे याचं निगेशन काय होईल? टुडे इज नॉट फ्रायडे और tomorrow is not Thursday. Today is not Friday or tomorrow is not Thursday. ठीक आहे, लक्षात घ्यायचं ज्या दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन आहे, जसं आता हे एक स्टेटमेंट आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे, त्या दोन्हीचं कंजंक्शन आहे आणि आपल्याला या कंजंक्शनचं निगेशन करायचं आहे. तर त्यातल्या दोनही सिंपल स्टेटमेंटचं निगेशन करायचं, याचं सुद्धा निगेशन, अँडचं निगेशन म्हणजे अँडला ऑरने रिप्लेस करायचं आणि जे दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे त्याचं सुद्धा काय करून घ्यायचं, निगेशन करून घ्यायचं. ठीक आहे, समजलं? ठीक आहे, फर्दर आता लक्षात घ्या की समजा आपल्याला एखाद्या कंजंक्शनचं निगेशन करायचं आहे. समजा तुमचं कंजंक्शन आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू आणि तुम्हाला याचं निगेशन करायचं आहे, निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू. तर हे निगेशन काय होईल? आपल्याला माहिती आहे, जसं काल मी एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की जसं मायनसने आपण एखाद्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, मायनस ऑफ एक्स प्लस वाय. तर मायनसने आपण एक्सलाही मल्टिप्लाय करतो, वायलाही मल्टिप्लाय करतो. तसंच या निगेशनचं आहे. ठीक आहे, फक्त कंजंक्शन आणि डिसजंक्शनच्या बाबतीत, प्रत्येकाच्या बाबतीत नाही. प्रत्येकाच्या बाबतीत हे सारखं काम करत नाही, फक्त मी कंजंक्शन आणि डिसजंक्शनच्या बाबतीत म्हणतोय. जसं मायनसने एखाद्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो तसंच हे निगेशन इथे प्रत्येकाला लागू असते. पहिल्या स्टेटमेंटला लागू आहे, या कंजंक्शनलाही लागू आहे आणि या डिसजंक्शनलाही लागू, सॉरी या दुसऱ्या स्टेटमेंटला सुद्धा लागू आहे. तर मला सांगा निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू काय होईल? निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू काय होणार? पी और क्यू, बरोबर आहे. कारण ऑलरेडी जे सिंपल स्टेटमेंट्स आहेत त्या कंजंक्शनमध्ये ते ऑलरेडी निगेशन्स आहेत आणि त्यांचं पुन्हा जर निगेशन घ्यायचं झाल्यास तर निगेशन ऑफ ए स्टेटमेंट इज स्टेटमेंट इटसेल्फ. स्टेटमेंटच्या निगेशनचं निगेशन म्हणजे स्टेटमेंटच होते. सो निगेशन पीचं निगेशन पी, त्यानंतर निगेशन क्यूचं निगेशन क्यू
आणि या कंजंक्शनचं निगेशन डिसजंक्शन. ठीक आहे. या वेनी समजा जर ऑलरेडी निगेशन्स असतील त्या कंजंक्शनमध्ये, तर मग त्यांचे निगेशन करत असताना त्यांना ओरिजिनल स्टेटमेंटनी रिप्लेस करून घ्यायचं. ओरिजिनल स्टेटमेंटनी रिप्लेस करून घ्यायचं. जसं फॉर एक्झाम्पल की मायनस एक्स म्हणजे एक्सच होते, त्याच प्रकारचं आहे. याच्यात ऑलमोस्ट तेवढा काही फरक नाही आहे. तसंही बुलियन अल्जेब्रामध्ये डिसजंक्शनला ॲडिशन समजलं जाते, कंजंक्शनला मल्टिप्लिकेशन समजलं जातं. ठीक आहे. पण तो बुलियन अल्जेब्राचा भाग आहे. तिथे ट्रूथ व्हॅल्यूजही वेगळ्या असतात. जसं आपण ज्याला ट्रू म्हणतो त्या ट्रूचा अर्थ बुलियन अल्जेब्रामध्ये 1 होत असतो आणि फॉल्सचा अर्थ 0 होत असतो. ठीक आहे. तो पुढचा भाग आहे 9. हे झालं निगेशन ऑफ कंजंक्शन. ठीक आहे. मग आता ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये राहो की ते थेरॉटिकल फॉर्ममध्ये राहो, कन्सेप्च्युअली लक्षात घेऊन घ्यायचं की जर कंजंक्शनचं निगेशन करायचं त्यातल्या दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन आणि कंजंक्शनचं निगेशन डिसजंक्शन, कंजंक्शनला डिसजंक्शनने रिप्लेस करून घ्यायचं. जर थेरॉटिकल फॉर्ममध्ये आहे तर ज्या दोन थेरॉटिकल सिम्पल स्टेटमेंट्सचं निगेशन आहे त्या दोन्ही स्टेटमेंट्सचं निगेशन आणि अँडचं सुद्धा निगेशन होतं, दॅट इज ऑर. त्यानंतर येऊ आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन. ठीक आहे. द निगेशन ऑफ डिसजंक्शन पी ऑर क्यू according to De Morgan's law, is given by negation of P or Q is equivalent to negation P and negation Q. Negation of P or Q is equivalent to negation P and negation Q. So यातनं स्पष्ट होतं की ज्या दोन सिंपल स्टेटमेंट्सचं डिसजंक्शन आहे त्या दोघांनाही हे निगेशन लागू आहे आणि या कंजंक्शनला सुद्धा हे निगेशन लागू आहे. सॉरी, डिसजंक्शनला सुद्धा हे निगेशन लागू आहे. ठीक आहे. तर ज्या दोन सिंपल स्टेटमेंट्सचं निगेशन ज्या दोन सिंपल स्टेटमेंट्सच्या डिसजंक्शनचं निगेशन आहे त्या दोन्ही सिंपल स्टेटमेंट्सचं निगेशन होतं आणि त्या डिसजंक्शनचंही निगेशन होतं. डिसजंक्शनचं निगेशन होतं कंजंक्शन. ठीक आहे. So negation of P or Q means negation P and negation Q. ठीक आहे. सिमिलर आहे ऑलमोस्ट हे निगेशन ऑफ कंजंक्शन आणि डिसजंक्शन. इथे एक एक्झाम्पल आहे, एक्स इज प्राईम और वाय इज इवन. एक्स इज प्राईम और वाय इज इवन. ठीक आहे. और दिसतो आपल्याला म्हणजे डिसजंक्शन आहे. ठीक आहे. या डिसजंक्शनमधले दोन स्टेटमेंट्स कोणते आहेत तर एक्स इज प्राईम हे पहिलं स्टेटमेंट आहे, वाय इज इवन हे दुसरं स्टेटमेंट आहे. त्याला क्यू समजू आपण, पहिल्याला पी समजू आणि ऑर म्हणजे हे डिसजंक्शन आहे. सो हे जे स्टेटमेंट आहे ते आहे पी ऑर क्यू. आणि जर आपल्याला याचं काय पाहिजे असेल निगेशन, तर निगेशन ऑफ पी ऑर क्यू म्हणजे काय होतं, पीचं निगेशन, ऑरचं निगेशन अँड आणि क्यूचं सुद्धा निगेशन. निगेशन पी अँड निगेशन क्यू. तर मग या स्टेटमेंटचं निगेशन काय होईल, एक्स इज नॉट प्राईम अँड वाय इज नॉट इवन. एक्स इज प्राईम अँड वाय इज नॉट इवन हे दिलेल्या डिसजंक्शनचं निगेशन होईल. ठीक आहे. तर हे दोन्ही सिमेट्रिकलच आहेत. ठीक आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणजे कंजंक्शन किंवा डिसजंक्शनचं निगेशन करण्याची जी पद्धत आहे ती सारखीच आहे. ठीक आहे. इंडिव्हिज्युअली स्टेटमेंट्सचं निगेशन होतं, कंजंक्शनचं निगेशन डिसजंक्शन होतं, डिसजंक्शनचं निगेशन कंजंक्शन होतं. म्हणजे अँड असेल तर त्याचं निगेशन होते ऑर आणि ऑर असेल तर त्याचं निगेशन होते अँड. याच्या आधी जे स्टेटमेंट आहे सिंपल स्टेटमेंट त्याचं सुद्धा निगेशन होते, याच्यानंतर जे सिंपल स्टेटमेंट आहे त्याचं सुद्धा काय होते
निगेशन. म्हणजे ॲक्च्युअली ते कनेक्टिव्ह ज्या दोघांना जॉईन करतं त्या दोघांचंही काय होतं, निगेशन. ठीक आहे. आणखी याचं समजा एखादं वेगळं एक्झाम्पल घेतो म्हटलं आपण. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मिल्क इज व्हाईट और स्काय इज ब्ल्यू. तर याचं निगेशन काय होईल? हां, मिल्क इज नॉट व्हाईट, स्काय इज नॉट ब्ल्यू. ठीक आहे. हे निगेशन होईल. तर हे होते पहिले दोन, निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन. ठीक आहे. आता यात समजा आपण दुसरा एक निगेटिव्ह प्रकार जर पाहिला, समजा दोन स्टेटमेंट्स, आता मी दोन एक्झाम्पल्स तुमच्या पुढे लिहितो. ठीक आहे. 2 is not an odd number. ठीक है. And 3 is not an even number. ठीक है. 2 is not an odd number and 3 is not an even number. ठीक है. हे एक एक्झाम्पल. आणि नेक्स्ट सपोज 1 is not a prime number and pi is not an irrational number. ठीक है. pi is not an irrational number. आता मला दोन्हीचे निगेशन सांगा. पहिल्यांदा फर्स्ट वन, 2 is not an odd number and 3 is not an even numberचं निगेशन. क्लिअरली हे कंजंक्शन आहे, कारण अँड दिसतं आपल्याला. तर कंजंक्शनचं निगेशन करत असताना त्यात असणाऱ्या दोन्ही सिंपल स्टेटमेंट्सचं काय होतं, निगेशन होतं. बरोबर आहे. आणि अँडचं जे निगेशन आहे ते होतं ऑर. तर सांगा मला या स्टेटमेंटचं निगेशन. टू is an odd number or 3 is an even number. ठीक आहे. आणि जर सेकंड वन आपण जर पाहिलं, 1 is not a prime number and pi is not an irrational number, तर याचं निगेशन काय होणार? 1 is a prime number or pi is an irrational number. ठीक आहे. तर या प्रकारे आपण निगेशन कंजंक्शनचं किंवा डिसजंक्शनचं करू शकतो. ठीक आहे. आता ते सिम्बॉलिकली करायचं झाल्यास करता आलं पाहिजे आणि थेरॉटिकली करायचं झाल्यास ते करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल की इथे पी अँड क्यू अँड आर हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, तर याचं निगेशन काय होणार, निगेशन पी और निगेशन क्यू और निगेशन आर. बरोबर आहे. तीनही जे इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट्स आहेत त्यांचं निगेशन आणि दोन्ही कंजंक्शनचं निगेशन, डिसजंक्शन या प्रकारे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ठीक आहे. आता इम्प्लिकेशन म्हणजे कंडिशनल. निगेशन ऑफ
इम्प्लिकेशन म्हणजेच निगेशन ऑफ कंडिशनल. ठीक आहे. आता कंडिशनल राहो अथवा बाय कंडिशनल राहो, या दोन्हीचं निगेशन लक्षात घेत असताना त्यांचे इक्विव्हॅलंट फॉर्म्स महत्त्वाचे आहेत. त्यांचे इक्विव्हॅलंट फॉर्म्स महत्त्वाचे आहेत. जसं समजा P हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. P हे एक सिंपल स्टेटमेंट आहे आणि Q हे समजा दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे. ठीक आहे. आणि या दोन्हीचं समजा कंडिशनल आहे. P इम्प्लाइज Q. ठीक आहे. हे काय आहे? कंडिशनल. ठीक आहे. नाउ हे जे कंडिशनल आहे ते इक्विव्हॅलंट असतं निगेशन P और Q शी. म्हणजे आता इक्विव्हॅलंटचा अर्थ फक्त लक्षात घ्या की P इम्प्लाइज Q च्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्याच सारख्या ट्रूथ व्हॅल्यूज निगेशन P और Q च्या आहे. बाकी यात काही असं लॉजिक नाही आहे, म्हणजे असं वेगळं काही नाही आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी इथे काय केलं की समजा आपण ट्रूथ टेबल ड्रॉ केला. ठीक आहे. P Q हे दोन सिंपल स्टेटमेंट, Pचं निगेशन, P इम्प्लाइज Q आणि निगेशन P और Q. ठीक आहे. दोन सिंपल स्टेटमेंट आहे तर चार पॉसिबल कॉम्बिनेशन्स, दोन्ही ट्रू, फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू और बोथ फॉल्स. ठीक आहे. त्यानंतर निगेशन P म्हटलं आपण तर फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू, Pचं निगेशन. ठीक आहे. देन P इम्प्लाइज Q म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की P इम्प्लाइज Q हे फक्त फॉल्स असतं जेव्हा तुमचं P ट्रू असेल आणि Q फॉल्स असेल, म्हणजे ही जी सेकंड कॉम्बिनेशन आहे त्यासाठी. बाकी सर्व ट्रू. तर ट्रू इम्प्लाइज ट्रू, ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू अँड फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, ट्रू. ठीक आहे. Pचा कॉलम आणि हा Qचा कॉलम. देन निगेशन P और Q जर आपण पाहिलं, निगेशन P और Q. ठीक आहे. तर निगेशन Pचा कॉलम पहा आणि Qचा कॉलम पहा. हा निगेशन Pचा कॉलम, हा Qचा कॉलम. दोन्हीचं काय पाहिजे? डिसजंक्शन पाहिजे. आता डिसजंक्शनचा नियम काय आहे? तर दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. तर पहा दोन्ही फॉल्स आपल्याला दुसऱ्याच कॉम्बिनेशनमध्ये मिळतात आणि बाकीचे जे कॉम्बिनेशन आहे त्यात एकतर एक ट्रू आहे किंवा दोन्ही ट्रू आहे, म्हणून बाकीचे कॉम्बिनेशन्स काय राहतील? ट्रू. ठीक आहे. तर आता यात तुम्ही P इम्प्लाइज Qचा आणि निगेशन P और Qचा कॉलम पहा. तर यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय दिसतात? हॅलो. P इम्प्लाइज Qचा आणि निगेशन P और Qचे जर कॉलम पाहिले तर यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय दिसतात आपल्याला? सारख्या आहेत. ठीक आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की निगेशन P और Q, P इम्प्लाइज Q हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे, बराबर आहे कोणाच्या? निगेशन P और Qच्या. ठीक आहे. सो या पुढे लक्षात ठेवायचं की P इम्प्लाइज Qच्या बरोबरीचं कोणतं स्टेटमेंट असतं? म्हणजे दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, एवढं लक्षात ठेवायचं. जेव्हा दोन स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत तेव्हा लक्षात घ्यायचं की जो अर्थ, जो आउटपुट P इम्प्लाइज Qचा तोच आउटपुट निगेशन P और Qचा राहील. ठीक आहे. जो आउटपुट P इम्प्लाइज Qचा राहील तोच आउटपुट निगेशन P और Qचा. जसं फॉर एक्झाम्पल की 10-10 रुपयाच्या दोन नोटा असणे तेही 20च झाले, किंवा 20 रुपयाची एकच नोट असणे तेही 20च झाले. ठीक आहे ना. तसंच या P इम्प्लाइज Qचा आहे आणि या निगेशन P और Qचा आहे. दोन्हीची व्हॅल्यू काय राहणार? सारखीच राहणार. सो जर आपल्याला कुठे गरज आहे तर आपण त्या वेळेस P इम्प्लाइज Qला निगेशन P और Qनी रिप्लेस करू शकतो. निगेशन P और Qनी काय करू शकतो? रिप्लेस
करू शकतो. आपल्याला जेव्हा जेव्हा गरज पडेल आपण तेव्हा तेव्हा निगेशन पी ऑर क्यू ॲज ए सबस्टिट्यूट आपण वापरू शकतो फॉर पी इम्प्लाईज क्यू. ठीक आहे. सो कंडिशनल किंवा पी इम्प्लाईज क्यूचं निगेशन शोधत असताना आपण त्याचा इक्विव्हॅलंट फॉर्म वापरायचा आहे, कारण आपल्याला सध्या कंजंक्शनचं निगेशन माहिती आहे आणि डिसजंक्शनचं निगेशन माहिती आहे. आपल्याला कंडिशनल किंवा बाय कंडिशनल यांचे स्पेशलाइज निगेशन आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. सो आपण यांचे डायरेक्टली निगेशन्स काढू शकत नाही, म्हणून आपल्याला त्यांचे काय वापरायचे आहेत, इक्विव्हॅलंट फॉर्म वापरायचे आहेत, त्यांच्या बराबरीचे फॉर्म वापरायचे ज्यात कंजंक्शन किंवा डिसजंक्शन असेल, आणि मग काय घ्यायचे, त्यांचे निगेशन्स घ्यायचे. समजलं? तर या दोन्हीमध्ये आपण इक्विव्हॅलन्सी यूज करणार आहोत. ठीक आहे. फक्त एकच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, पी इम्प्लाईज क्यूचं इक्विव्हॅलंट काय होते, पी इम्प्लाईज क्यू हे लॉजिकली इक्विव्हॅलंट असतं निगेशन पी ऑर क्यूशी. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? आपल्याला माहिती आहे की पी इम्प्लाईज क्यू हे इक्विव्हॅलंट आहे निगेशन पी ऑर क्यूच्या. ठीक आहे. आपण काय करू आता, इथे दोन्ही बाजूला निगेशन्स घेऊन घेऊ. ठीक आहे. तर निगेशन ऑफ पी इम्प्लाईज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे. काय केलं आपण, एल एच एस जी होती त्याचं निगेशन घेतलं, जी आर एच एस होती त्याचं सुद्धा काय घेतलं आपण, निगेशन. ठीक आहे. एल एच एसचं निगेशन ॲज वेल ॲज आर एच एस. तर निगेशन ऑफ पी इम्प्लाईज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू. काय होईल सांगा मला, अकॉर्डिंग टू डी मॉर्गन्स लॉ. निगेशन ऑफ निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी ऑर क्यूचं निगेशन. हां, पी अँड निगेशन क्यू. बरोबर आहे. हे निगेशन दोन्ही स्टेटमेंट्सना लागू असतं आणि या डिसजंक्शनला सुद्धा लागू असतं. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे पी, ऑरचं निगेशन अँड क्यूचं निगेशन म्हणजे निगेशन क्यू. सो पी अँड निगेशन क्यू हे निगेशन आहे तुमच्या पी इम्प्लाईज क्यूचं. पी इम्प्लाईज क्यूचं निगेशन काय, पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. समजलं? म्हणून आपण इथे लिहिलं आहे की द निगेशन ऑफ ए कंडिशनल पी इम्प्लाईज क्यू इज गिवन बाय निगेशन ऑफ पी इम्प्लाईज क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी अँड निगेशन क्यू, इज इक्विव्हॅलंट टू पी अँड निगेशन क्यू. आता कंडिशनलमध्ये आपल्याला दोघांची आयडेंटिटी असते. पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याला म्हणतो आपण काय, कंडिशन. दुसऱ्या स्टेटमेंटला काय म्हणतो आपण, कन्क्ल्युजन. ठीक आहे. सो पी इम्प्लाईज क्यूचं निगेशन होत असताना काय होतं, कोणाचं काय होतं तेवढं लक्षात घ्यायचं. तर जे कंडिशन आहे ते जशास तशी राहते. पी इम्प्लाईज क्यूचं निगेशन होत असताना कंडिशन जशास तशी. म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट आहे इफ नंतरचं, इफ नंतर येणारी कंडिशन असते, देन नंतर येणारं कन्क्ल्युजन असते. ठीक आहे. सो इफ नंतर येणारं स्टेटमेंट म्हणजे कंडिशन. कंडिशन जशास तशी राहते जेव्हा तुम्ही निगेशन घेता तुमच्या कंडिशनलचं. ठीक आहे. सो ही जी कंडिशन आहे ती जशास तशी. हे जे इम्प्लिकेशन आहे या इम्प्लिकेशनचं किंवा त्याला रिप्लेस करून घ्यायचं अँडनी.
आणि जे कन्क्ल्युजन आहे त्या कन्क्ल्युजनचं निगेशन करून घ्यायचं. कन्क्ल्युजनचं काय करून घ्यायचं? निगेशन. म्हणजे आपल्याला असं मेमराईज करण्यासाठी लक्षात ठेवायचं की कंडिशनलचं निगेशन होत असताना कंडिशन ॲज इट इज राहते. ठीक आहे. जे इम्प्लिकेशन आहे किंवा जे कंडिशनल आहे त्याच्या ठिकाणी अँड येतं आणि जे कन्क्ल्युजन आहे त्याचं सुद्धा काय होतं? कन्क्ल्युजनचं काय होतं? निगेशन होतं. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. हां, आणि यात आपण जे P इम्प्लाइज Qचं निगेशन काढलं आहे ते त्याचा इक्विव्हॅलंट फॉर्म वापरून, जो मी इथे लिहून दिलेला सुद्धा आहे की हिअर नोट दॅट P इम्प्लाइज Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P और Q. ठीक आहे. P इम्प्लाइज Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P और Q. ठीक आहे. P इम्प्लाइज Qचा अर्थ निगेशन P और Q. ठीक आहे. नाव याचं एक एक्झाम्पल आहे इथे. इफ बेकरी इज ओपन देन आय विल बाय ए केक फॉर यू. आय विल बाय केक फॉर यू. ठीक आहे. इफ आणि देनचा वापर दिसतो आपल्याला. इफ आणि देनचा वापर आहे म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते कोणत्या प्रकारचं आहे? कंडिशनल आहे. बरोबर आहे. इफ आणि देनचा वापर असल्यामुळे हे स्टेटमेंट कंडिशनल आहे. आणि या कंडिशनलचं निगेशन आपल्याला पाहिजे असेल तर द निगेशन ऑफ द गिवन कंडिशनल इज. आता आपल्याला माहिती आहे की P इम्प्लाइज Qचं निगेशन काय होतं? P अँड निगेशन Q होतं. ठीक आहे. कंडिशन जशास तशी. ठीक आहे. जो सिम्बॉल आहे तुमच्या कंडिशनलचा त्याला अँडनी रिप्लेस करायचं आणि क्यूला म्हणजे त्याचं निगेशन करून टाकायचं. निगेशन Q. ठीक आहे. P इम्प्लाइज Q चं निगेशन P अँड निगेशन Q. ठीक आहे. तर आता इथे पहा तुमची कंडिशन कोणती आहे? कंडिशन म्हणजे काय असतं तर इफ नंतर येणारं जे स्टेटमेंट आहे त्याला म्हणतो आपण कंडिशन. देन नंतर येणारं कन्क्ल्युजन. ठीक आहे. सो बेकरी इज ओपन ही तुमची कंडिशन आहे आणि देन नंतर येणारं म्हणजे आय विल बाय ए केक फॉर यू. ठीक आहे. हे तुमचं कन्क्ल्युजन आहे. म्हणजे याला तुम्ही P समजू शकता आणि याला तुम्ही Q समजू शकता. ठीक आहे. तर मग कंडिशनल आहे त्याचं निगेशन करत असताना कंडिशन जशास तशी राहते. म्हणजे हे जे पहिलं स्टेटमेंट आहे बेकरी इज ओपन ते जशास तसं राहील. इफ आणि देनला काढून आपण मध्ये काय टाकू? अँड. ठीक आहे. आणि जे कन्क्ल्युजन आहे त्याचं काय करून घेऊ आपण? कन्क्ल्युजनचं काय करू? निगेशन. तर मग सांगा काय होईल निगेशन? बेकरी इज ओपन अँड आय विल नॉट बाय ए केक फॉर यू. ठीक आहे. बेकरी इज ओपन अँड आय विल नॉट बाय ए केक फॉर यू. कंडिशन जशास तशी ठेवली. इफ आणि देनला काढून मध्ये आपण कंजंक्शन टाकलं आणि दुसरं म्हणजे जे कन्क्ल्युजन होतं त्याचं काय करून घेतलं आपण? निगेशन. ठीक आहे. तर लक्षात घ्यायचं P इम्प्लाइज Qचं निगेशन म्हणजे P अँड निगेशन Q. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि यात
पी इम्प्लाइज क्यूचा इक्विव्हॅलंट फॉर्म सुद्धा महत्त्वाचा आहे, निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे, कारण हा पी इम्प्लाइज क्यूचा इक्विव्हॅलंट फॉर्म निगेशन पी ऑर क्यू आहे आणि म्हणून त्याचं निगेशन म्हणजे पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे. ठीक आहे, समजा असंच मी तुम्हाला एखादं स्टेटमेंट दिलं. ठीक आहे, इफ ए ट्रायंगल इज इक्विलॅटरल, ठीक आहे, देन इट इज इक्विअँग्युलर. ठीक आहे, याचं मला निगेशन सांगा. इफ ए ट्रायंगल इज इक्विलॅटरल देन इट इज इक्विअँग्युलरचं निगेशन कोणीही एक जण सांगा. लवकर, वेळ नाही आपल्याकडे. A triangle is equilateral and it is not equiangular. बरोबर आहे. A triangle is equilateral and it is not इक्विअँग्युलर. ठीक आहे, कंडिशनल काढून टाकायचं आहे, त्याच्या ठिकाणी अँड रिप्लेस करायचं आहे, कंडिशन जशाच तशी ठेवायची आहे आणि जे कन्क्ल्युजन आहे, ठीक आहे, त्या कन्क्ल्युजनचं काय करून घ्यायचं, निगेशन. ठीक आहे, त्यानंतर लास्ट वन निगेशन ऑफ बाय कंडिशनल. ठीक आहे, निगेशन ऑफ बाय कंडिशनल. द निगेशन ऑफ बाय कंडिशनल पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज गिवन बाय. आता डायरेक्टली इथे न जाता आपण त्याचा इक्विव्हॅलंट फॉर्म वापरू. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे की पी डबल इम्प्लिकेशन क्यू मध्ये आपण त्याला बाय कंडिशनल म्हणतो का, कारण त्याच्यात किती कंडिशन्स आहेत, बाय म्हणजे दोन कंडिशन्स आहेत आणि दोन कन्क्ल्युजन्सही आहेत. दोन कंडिशन्स आहेत तर दोन कन्क्ल्युजन्स आहेत. ठीक आहे, आणि म्हणून जर आपण एक ॲरो हेड जर समजा काढला तर याच्यामध्ये म्हणजे बाय कंडिशनलमध्ये पी इम्प्लाइज क्यू सुद्धा आहे. काय आहे, पी इम्प्लाइज क्यू. अँड जर मी आता पहिला ॲरो ठेवला आणि दुसरा काढला तर पी इम्प्लाइज क्यू आहे, त्याचसोबत आणखी काय दिसत आहे, क्यू इम्प्लाइज पी. बरोबर आहे. सो बाय कंडिशनलचा इक्विव्हॅलंट फॉर्म हा आहे, बराबरीचा फॉर्म. ठीक आहे, पी इम्प्लाइज क्यू सॉरी पी डबल इम्प्लिकेशन क्यू म्हणजे पी इम्प्लाइज क्यू अँड पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, पहिल्यांदा पी कंडिशन आहे, क्यू कन्क्ल्युजन आहे, दुसऱ्यांदा क्यू कंडिशन आहे, पी कन्क्ल्युजन आहे. म्हणजे दोन कंडिशन्स आणि दोन कन्क्ल्युजन्स, म्हणून त्याला म्हणतात बाय कंडिशनल. सो त्यामध्ये दोन कंडिशनल आहे, पी अँड क्यू अँड सॉरी पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, असे दोन. ठीक आहे, सो हा बाय कंडिशनलचा इक्विव्हॅलंट फॉर्म लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आता पुढे आपल्याला माहिती आहे की पी इम्प्लाइज क्यूच्या बरोबरीचा फॉर्म कोणता आहे, इक्विव्हॅलंट फॉर्म कोणता आहे, लॉजिकली इक्विव्हॅलंट काय आहे पी इम्प्लाइज क्यूचं, आताच पाहिलं होतं आपण.
निगेशन पी और, ठीक आहे, अँड क्यू इम्प्लाइज पीच्या बरोबरीचा फॉर्म म्हणजे इक्विव्हॅलंट फॉर्म. आता जसं लक्षात घ्या की पी इम्प्लाइज क्यूचं इक्विव्हॅलंट निगेशन पी और क्यू होते, तसंच क्यू इम्प्लाइज पीचं काय होईल, निगेशन क्यू और पी. ठीक आहे, पी इम्प्लाइज क्यूचा इक्विव्हॅलंट जसा निगेशन पी और क्यू होते, क्यू इम्प्लाइज पीचा इक्विव्हॅलंट काय होणार, निगेशन क्यू और पी. ठीक आहे, पहिल्या म्हणजे कंडिशनचं निगेशन होतं, त्यानंतर डिसजंक्शन असतं त्याचं विथ कन्क्ल्युजन. तर आता क्यू इम्प्लाइज पीमध्ये जी कंडिशन आहे ती क्यू आहे आणि जे कन्क्ल्युजन आहे ते पी आहे, म्हणून क्यूचं निगेशन होईल आणि त्याचं डिसजंक्शन होईल कोणाशी, तर पीशी. ठीक आहे, सो आपण काय केलं, पी इम्प्लाइज क्यूला त्याच्या इक्विव्हॅलंट फॉर्ममध्ये लिहिलं, पी इम्प्लाइज क्यूला आणि क्यू इम्प्लाइज पी दोन्हीला त्यांच्या इक्विव्हॅलंट फॉर्म्समध्ये लिहून घेतलं. आता काय करू आपण, तर आता आपल्याकडे पी डबल इम्प्लिकेशन क्यूचा इक्विव्हॅलंट फॉर्म आहे. ठीक आहे, म्हणजे पी डबल इम्प्लिकेशन क्यूचा अर्थ हा होतो. ठीक आहे, निगेशन पी और क्यू अँड निगेशन क्यू और पी. आता काय करू आपण, तर निगेशन घेऊ दोन्ही बाजूला. सो निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू is equivalent to negation of negation P or Q and negation Q or P. काय केलं आपण, दोन्ही बाजूला काय घेतलं, निगेशन घेतलं. ठीक आहे, सो राईट हँड साईडकडे आता लक्ष द्या. राईट हँड साईडला दोन स्टेटमेंट्सचं, ठीक आहे, म्हणजे हे एक स्टेटमेंट किंवा हे एक डिसजंक्शन आणि हे एक डिसजंक्शन, या दोन्ही डिसजंक्शनचं काय आहे, दोन डिसजंक्शन्सचं काय आहे, कंजंक्शन आहे. ठीक आहे, तर मग लक्षात घ्या की या कंजंक्शनचं निगेशन काय होतं अकॉर्डिंग टू डी मॉर्गन्स लॉ. तर कंजंक्शनमध्ये असणाऱ्या दोघांचंही निगेशन होते आणि त्या कंजंक्शनचं निगेशन काय होतं, डिसजंक्शन. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू. ठीक आहे, हे निगेशन याला सुद्धा लागू आहे, हे निगेशन तुमच्या कंजंक्शनलाही लागू आहे आणि हेच निगेशन तुमच्या या दुसऱ्या स्टेटमेंटला सुद्धा लागू आहे. सो निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू अँडचं निगेशन और निगेशन ऑफ निगेशन क्यू और पी. ठीक आहे, तो कंजंक्शनमध्ये असणाऱ्या दोघांचंही निगेशन आणि कंजंक्शनचं सुद्धा निगेशन, याने डिसजंक्शन. आता मला सांगा, निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू, निगेशन पी और क्यूचं निगेशन, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, त्यानंतर हा और जशाच तसा निगेशन ऑफ निगेशन क्यू और पी, निगेशन क्यू और पीचं निगेशन, निगेशन क्यूचं निगेशन क्यू, ऑरचं निगेशन अँड पीचं निगेशन, निगेशन पी. आणि म्हणून निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू काय होतं, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू काय होतं, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. ठीक आहे, तर या प्रकारे आपण काय केलं, तर बाय कंडिशनलचा इक्विव्हॅलंट फॉर्म वापरला. पी डबल इम्प्लिकेशन क्यू म्हणजे पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. मग त्याच्यात कंडिशनलचा इक्विव्हॅलंट फॉर्म वापरला
ठीक आहे. बायकंडिशनलचा इक्विव्हॅलंट फॉर्म वापरला, मग त्याच्यात कंडिशनलचा इक्विव्हॅलंट फॉर्म वापरला, मग आपण निगेशन घेतलं दोन्ही बाजूचं, RHSचं निगेशन आपण सॉल्व्ह करत गेलो, तर शेवटी आपल्याला P डबल इम्प्लिकेशन Qचं निगेशन मिळालं, P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. ठीक आहे. सो निगेशन ऑफ P डबल इम्प्लिकेशन Q म्हणजेच P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. ठीक आहे. आणि यात आपण P डबल इम्प्लिकेशन Qचा हा इक्विव्हॅलंट फॉर्म वापरला, P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. ठीक आहे. तर ॲक्च्युअली लक्षात घेऊन घ्यायचं की P डबल इम्प्लिकेशन Q मध्ये P इम्प्लाइज Qचंही निगेशन आहे आणि Q इम्प्लाइज Pचंही निगेशन आहे. P इम्प्लाइज Qचं निगेशन P अँड निगेशन Q, Q इम्प्लाइज Pचं निगेशन Q अँड निगेशन P, आणि यांचं ॲक्च्युअल इक्विव्हॅलंटमध्ये कंजंक्शन असतं आणि म्हणून त्याच्या निगेशनमध्ये डिसजंक्शन राहील. ठीक आहे. सो हे झालं तुमचं निगेशन ऑफ बायकंडिशनल. त्यात तुम्हाला एक एक्झाम्पल आहे इथे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बस. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड इफ इट इज अ रोम्बस. इफ अँड ओनली इफचा वापर दिसतो आपल्याला इथे, म्हणजे जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते बायकंडिशनल आहे, इफ अँड ओनली इफ दिसतो त्यामुळे. ठीक आहे. कोणत्या दोन स्टेटमेंटचं बायकंडिशनल आहे, तर त्यातले दोन स्टेटमेंट हे आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ठीक आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे इट इज अ रोम्बस. आता इट इज म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. ठीक आहे. सो याला P समजू आणि याला Q समजू. या दोघांचं बायकंडिशनल आहे, म्हणजे P डबल इम्प्लिकेशन Q आहे, आणि आपल्याला या बायकंडिशनलचं निगेशन पाहिजे. तर बायकंडिशनलचं निगेशन आपल्याला इथे दिसतंच, P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. P अँड निगेशन Q म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड क्वाड्रिलॅटरल इज नॉट ए रोम्बस किंवा इट इज नॉट ए रोम्बस. ठीक आहे. और Q अँड निगेशन P म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज ए रोम्बस अँड इट इज नॉट ए स्क्वेअर किंवा क्वाड्रिलॅटरल इज नॉट ए स्क्वेअर. ठीक आहे. थोडं हे लांबलचक होतं कारण यामध्ये दोन कंजंक्शन आहे. हे एक कंजंक्शन आहे, हे एक कंजंक्शन आहे, आणि या दोन्हीचं डिसजंक्शन आहे. ठीक आहे. सो हे पहिलं कंजंक्शन आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड इट इज नॉट ए रोम्बस, और क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस अँड इट इज नॉट ए स्क्वेअर. ठीक आहे. सो इन दिस वे आपण आज काय पाहिले, निगेशन्स पाहिले कंपाऊंड स्टेटमेंट्सचे. समजलं? निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ कंडिशनल, निगेशन ऑफ बायकंडिशनल. समजलं हे सगळं? ठीक आहे. थँक्यू. आणि ही थिअरी लिहायची असेल तर मी हे ग्रुपवर टाकून देतो. ठीक आहे तुमच्या, जेणेकरून तुम्हाला लिहिण्याच्या कामी येईल.